एक महत्त्वाची बातमी येते। राघोपूरमधून तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत। मुख्यमंत्री पदाचा महागठबंधनचा हा चेहरा आणि हेच तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत। राघोपूरमधून त्यांनी निवडणूक लढवली होती, पिछाडीवर आहे ते। 3016 मतांनी पिछाडीवर आहेत। हा फरक वाढत चाललेला आहे। काही वेळापूर्वी 1273 मतांनी पिछाडीवर होते, तर आता मात्र ते साधारण 3016 मतांनी पिछाडीवर आहेत। आणि हा जो आहे तो खरं तर मोठा फटका बघावा लागला आहे, कारण की तेजस्वी यादव ज्यांनी अनेक आश्वासनं दिली होती, विश्वास त्यांनी व्यक्त केला होता की यावेळी आमची जादू चालणार आहे, पण तसं झालेलं नाहीये। उलट त्यांचाच आपण पाहतोय सुपडा साफ होताना दिसतोय। त्यांना आपल्याच राघोपूर मतदारसंघामध्ये आपलीच जागा सुद्धा त्यांना ठाम ठेवता आलेली नाहीये। आणि अगदी 3000 हा जो मोठा फरक पाहायला मिळतोय तो त्या ठिकाणी आहे। बीजेपीचा जो उमेदवार आहे तो त्या ठिकाणी पुढे असताना दिसतोय। आणि हा जो पलट झालेला आहे, कायापलट आपण याला म्हणू, तो अगदी काही क्षणात झालेला आहे। एक दुसरी मोठी बातमी पाहतोय आपण, ती म्हणजेच राघोपूरमधून तेजस्वी यादव पिछाडीवरती दिसतायत आणि महुआमधून तेज प्रताप यादव देखील पिछाडीवरती आहेत।